आमच्याशी संवाद साधलास त्याबद्दल आभार। देवगिरीच्या बाहेर आहे, घोषणाबाजी सुरू आहे अजित पवारांच्या समर्थनार्थ, आणि ही जी छायाचित्र आपण बघतोय ती आपल्याला शिवसेनेचं शिष्टमंडळ दिसतंय। शिवसेनेचं शिष्टमंडळ हे सागर बंगल्यावर गेलं। उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे स्वीकारणार आहेत असं म्हटल्यानंतर सागरवर गेले आणि तिथून ते राजभवनावर गेले। तेच हे शिष्टमंडळ सागरवर आलेलं आणि देवेंद्र फडणवीसांना भेटलेलं। लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, हे छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलंय। सागरवर जेव्हा शिष्टमंडळ आलं होतं तेव्हाचं हे छायाचित्र आहे, काय सांगाल? काही वेळापूर्वी सागर बंगल्यावरती शिवसेनेचं जे शिष्टमंडळ आलं त्याचा हा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे एकनाथ शिंदे सरकारबरोबर जाणार का, उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार का। जे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारतील का, आणि स्वीकारला तर त्यांच्या कोणतं खातं जे आहे ते त्यांना मिळणार। या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। एकनाथ शिंदे जे आहे ते गृह खात्यावरती अडून बसलेले होते आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे खाते जे आहे ते त्यांना मिळावे अशा प्रकारची मागणी त्यांची होती। दीपक केसरकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी हेच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा सन्मान केला जातोय, अर्थात अजित पवारांना वित्त खातं अर्थात जे खातं दिलं जाते ते महत्त्वाचं खातं आहे आणि अशा खात्याबरोबरच एक खातं जे आहे ते एकनाथ शिंदेंना मिळावं, म्हणूनच त्यांचा हट्टवास होता की बाबा ह्या सरकारमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आमच्याकडे एक महत्त्वाचं खातं असणं आवश्यक आहे। आणि शिवसेनेसारखा जर पक्ष पुढच्या काळासाठी वाढवायचा असेल, शिवसेना पक्ष जर आपल्याला सोबत ठेवायचा असेल, जी शिवसेना ठाकरेंकडून बाहेर काढून त्यांनी स्वतंत्र शिवसेना जी आहे ती उभी केली, ही शिवसेना जर आपल्याला कायमस्वरूपी टिकवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं खातं कुठलं असेल तर ते निश्चितपणे गृह खातं आहे। आणि म्हणून हे गृह खातं आपल्या का असावं अशा प्रकारचा आग्रह एकनाथ शिंदे यांचा होता आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर मंत्र्यांचा देखील होता। कारण या सगळ्या मंत्र्यांवरती असतील, कार्यकर्त्यांवरती असतील किंवा त्यांच्या मदती असतील, या सगळ्यासाठी जर कुठलं खातं महत्त्वाचं होतं तर ते निश्चितपणे गृह खातं तितकंच महत्त्वाचं होतं। अजित पवारांना जे खातं अर्थ देण्यात आलेलं आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जर विचार केला सुवर्णा, तर त्यांना जे खातं अर्थ खातं देण्यात आलेलं आहे ते खातं सहकाराशी संबंधित आहे, बँकांशी संबंधित आहे आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित। ज्या ज्या संस्थांना आर्थिक मदत करायची आहे त्या संस्थांना भरघोसपणे मदत करता येईल अशा प्रकारचं खातं अजितदादांना दिलेलं आहे। आणि अजित पवारांचा पक्ष ज्या बेसवर उभा आहे ते म्हणजे सहकाराचा बेस आहे, शिक्षणाचा बेस आहे, अर्थात ह्या सगळ्या बेसवरती अजितदादांचा पक्ष उभा आहे आणि म्हणून त्यांनी ते खातं मागून घेतलं आणि त्यांना ते खातं मिळालं देखील। मात्र शिंदेंना जर आपला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना गृह खातं आवश्यक होतं आणि म्हणून त्यांनी गृह खात्यावरती अडून बसलेले होते आणि याच खात्यावर कदाचित त्यांच्यामध्ये सेटलमेंट झाली असावी अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या मंत्रिमंडळाच्या आजच्या शपथविधीनंतर हे गृह खातं एकनाथ शिंदेंना मिळतं का? क्षमा कर लक्ष्मण, तुला थांबवलं, पण अशी ही चर्चा समोर येत होती की गृह खातं सोडायला भाजप तयार नाहीये आणि त्याच्या पाठोपाठ अर्थ मागितलं होतं ते तर नाहीच, पण नगरविकास खात्यावर आत्ता चर्चा होत होती ते सुद्धा कदाचित शिवसेनेला मिळणार नाही। अशा जर चर्चा समोर येत असतील तर मग तोडगा निघाला कुठल्या खात्यावर? ह्या सगळ्या जरी चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदेंना असं